नमस्कार, शुभ दुपार. आणि बघू शकता मित्रांनो, आता ही आमची सर्वात लहान बहीण आहे, जे की अर्धापूर तालुक्यामधील जांभरुण या गावी दिलेली आहे. आणि तिचा बंदिस्त म्हशीचा गोठा आहे बघा. एकदम पलीकडे म्हैस 2.25 लाखाची आहे. तिच्या अलीकडे 1.85 अशा 1.5 लाखाच्या समोरच असणाऱ्या किमतीच्या म्हशी गोठ्यामध्ये 4 आहेत बघा. आणि 2 मोठे वगार आहेत. एक गाय आहे, गाय पण इलेली आहे. आणि आता महिन्याखाली इलेल्या 2 आहेत, जे की त्याच्यात एक वगार आहे आणि एक हल्लू आहे. तर अशा प्रकारे बंदिस्त म्हशीचा गोठा आहे. आणि तिचं जरा तिकडं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिला 12 महिने हिरवा चारा असतो बघा. वावर थोडंच आहे, पण टेक्निकल पद्धतीने ते म्हशीचं बंदिस्त गोठा आहे. त्याच्यात केळीचे पिल्लं म्हणजे बांबू केळीचे हिरवे आणि गजरा गवत आणि कडबा असा मिक्स करून तिथे एक मोठी मशीन आहे घरात म्हशीच्या गोट्यामध्ये. त्या गोट्यामध्ये म्हशीच्या गोट्यामध्ये मशीनमध्ये घालून ते तिन्ही एक मिक्स करतात आणि मिक्स करून दावण केलेली आहे त्या दावणमध्ये टाकतात. तर गायचं ते कारवड आहे, ते 2-3 दिवसापूर्वी इलेली गाय होती तिचं. आणि म्हशीच्या पायाखाली बेड केलेलं आहे, पण काय जखम वगैरे होऊ नये म्हणून थोडी मॅट पण टाकलेली आहे. तर आमची ताई शेण वगैरे काढते आणि ताईच दूध काढते सगळी. तर बघा तुम्ही, असं जिकडे जास्त भिजवण असेल तसं शेतकऱ्यानं असं काहीतरी जोडधंदा म्हणून केला पाहिजे. कोरडवाहू शेतकऱ्याला थोडं अवघड होते, पण ज्याच्याकडं पाणी आहे, भरपूर पाणी असल्यामुळे हे करायला काय अडचण नाही. दुसरं बी काय करू शकता, गाई पालन करा, शेळी पालन करा, पण शेतकऱ्यानं आपल्या एकाच पिकावर आधारित न राहता कोणता ना कोणता तरी जोडधंदा केला पाहिजे, जेणेकरून एक त्याच्यात खात पण भेटतो आणि उत्पन्न पण आपली वाढते. त्याच्यामुळं मी काल गेलो होतो ताईच्या इकडं, तर हे गोठा बघितला मी जाऊन. जरा उशीर झाला होता काल शेण वगैरे काढायला, स्वच्छ करायला. आणि वरी फॅन पण लावलेले आहेत आणि मोटर लावूनच म्हशीला दूध काढते. आता पाणी पण भरपूर आहे, घरी बोर पाडलेला आहे. त्या बोरला खूप पाणी आहे आणि जवळच शेत केले 2-3 एकर.